हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 26वा, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 38। वायोश्च स्पर्शतन्मात्राद् रूपं दैव इरितात् अभूत् समुत्थितं ततः तेजा चक्षुः रूप उपलम्भनम्। वायोश्च स्पर्श तन्मात्रा रूपं दैवेरिताद्भुत समुत्थितं ततस्तेजस् चक्षुरूपोपलम्भनम्। वायोश्च स्पर्श तन्मात्रा रूपं दैवेरिताद्भुत रूपं दैवेरिताद्भुत समुत्थितं ततस्तेजस् चक्षुरूपोपलम्भनम्। वायोश्च स्पर्श तन्मात्रा रूपं दैवेरिताद्भुत समुत्थितं ततस्तेजस् चक्षुरूपोपलम्भनम्। वायोश्च स्पर्श तन्मात्रा रूपं दैवेरिताद्भुत समुत्थितं ततस्तेजस् चक्षुरूपोपलम्बनम्। वायोश्च स्पर्श तन्मात्राद् रूपं दैवेरिताद्भुत समुत्थितं ततस्तेजस् चक्षुरूपोपलम्बनम्। वायोश्च स्पर्श तन्मात्रात् रूपं दैवेरिताद्भुत समुत्थितं ततस्तेजस् चक्षुरूपोपलम्बनम्। वायोश्च स्पर्श तन्मात्राद् रूपं दैवेरिताद्भुत समुत्थितं ततस्तेजस् चक्षुरूपोपलम्बनम्। वायोः वायूपासून च आणि
स्पर्श तन्मात्रात जो स्पर्श या सूक्ष्म घटकापासून विकसित होतो रूपम रूप दैव ईरितात दैवानुसार अभूत अभूत प्रकट झाले समुदितम उत्पन्न झाले ततः त्यापासून तेजः तेज वा अग्नि चक्षुः दृक् इंद्रिय रूप रंग आणि रूप उपलंभन संवेदन होणारे वा अनुभवता येणारे परसिव्हिंग. भाषांतर वायू आणि स्पर्श संवेदना यांच्या क्रिया प्रतिक्रियातून मनुष्याला दैवगतीनुसार विविध रूपे प्राप्त होतात. अशा रूपांच्या विकासाने अग्नी प्रकट होतो आणि डोळ्यांना नाना प्रकारचे रंग असलेली विभिन्न रूपे दिसतात. तर आपण आता या तिसऱ्या स्टेज मध्ये आहोत. शब्दापासून आकाश निर्माण झाला. आकाशापासून कुठली संवेदना निर्माण झाली? श्रोत्रुम ऐकणे. त्या आकाशाच्या आणि शब्दाच्या कॉम्बिनेशननी वायू निर्माण झाला. वायूपासून कुठली संवेदना निर्माण झाली? स्पर्श. आता वायू आणि स्पर्श, आता हे कॉमन सेन्सनी थोडंफार आपल्याला कळू शकतं की वायू आणि स्पर्श यांच्या संघर्षाने, इथे लिहिलेलं आहे क्रिया प्रतिक्रियाने, म्हणजेच व्हॉट इज इट कॉल्ड, घर्षण. घर्षणाने अग्नि तत्व निर्माण, नेक्स्ट तत्व निर्माण होते अग्नि. आणि अग्नि तत्वाचे पासून कुठली संवेदना निर्माण होते? दृक शक्ती, म्हणजे पाहण्याची शक्ती. का पाहण्याची शक्ती निर्माण होते? कारण अग्नि तत्वातून रंग आणि रूप निर्माण होतात. म्हणजे काहीतरी आता सूक्ष्मचं रूपांतर दिसण्यामध्ये व्हायला लागतं. नेक्स्ट स्टेज. तात्पर्य दैवगती. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये सगळ्यामध्ये बरं का. हे सगळं होतंय त्याच्यात आता दैवगती मिक्स केली. दैवगती म्हणजे काय? नशीब, आपलं नशीब. नशीब कोण ठरवतं? आपणच ठरवतो. आपलेच कर्म ठरवतात. दैवगती म्हणजे काय कुठे असं ज्योतिष किंवा हे नाही जे आपण बदलू शकतो. दैवगती म्हणजे आपापल्या कर्मफळानुसार आता ही रूप दिसायला लागतात. आतापर्यंत दिसत नव्हती. आतापर्यंत काय होतं? आवाज आणि स्पर्श होता. आता रूप दिसायला लागलं. आवाज स्पर्श नंतर याचं रूपांतर स्थूल घटकांमध्ये व्हायला सुरुवात झाली. आता अजून हे जे रूप आहे हे अग्नीच्या स्वरूपाचं आहे. म्हणजे काय, ज्याला आपण प्रॉपरली असं सॉलिड म्हणू शकत नाही. सूक्ष्मच स्थूल व्हायला लागलंय परंतु अजूनही पूर्णपणे स्थूल झालेलं नाही. म्हणून इथे लिहिलंय की रंग आणि रूप अग्नीच्या स्वरूपात दिसायला लागतात. तर याच्यामध्ये दैवगती महत्वाचं आहे. आपापल्या कर्मानुसार ही रूप आपल्या शरीराची पण तयार होतात आणि आपल्याला पण दिसायला लागतात. दैवगती, स्पर्श, वायू यांच्या क्रिया आणि आकाशापासून निर्माण झालेल्या मनाची स्थिती यांच्या योगाने मनुष्याला आपल्या पूर्व कर्मानुसार विशिष्ट शरीर प्राप्त होते.
सगळं सॉलिडिफाय व्हायला लागतं. मन निर्माण झालं. मन कुठे निर्माण झालं? शुद्ध सत्वगुणापासून. यावरून स्पष्टच आहे की जीव एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये स्थलांतर करीत असतो. त्याचे रूप दैवगती आणि श्रेष्ठ अधिकाराच्या व्यवस्थेनुसार बदलत असते. हा श्रेष्ठ अधिकारी वायूच्या क्रिया प्रतिक्रिया आणि मानसिक स्थितीचे नियंत्रित करीत असतो. रूप म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या इंद्रिय संवेदनांचे मिश्रण आहे. पूर्वीच निश्चित करण्यात आलेल्या क्रिया म्हणजे मानसिक स्थिती आणि वायूच्या क्रिया प्रतिक्रिया यांची योजना होय. 5-6 श्लोकांपूर्वी आपण वाचलेलं मन आणि त्याच्या क्रिया प्रतिक्रिया. तेव्हा सात्विक अहंकारामधून ते जे निर्माण झालेलं असतंय ते सूक्ष्म रूपामध्ये असतंय. आता ते थोडंफार सॉलिडिफाय व्हायला लागतं, म्हणजे दिसायला लागतं. दृक शक्ती निर्माण होते. उपलंबनम म्हणजे संवेदना किंवा अनुभवता येते. आता ह्याची गुण काय आहेत? प्रत्येकाचे भगवंत काय सांगतात, कशापासून काय तयार झालं आणि त्याचे गुण सांगतात, हो की नाही? जसं आपण काल वायूचे गुण वाचले. काय काय होते वायूचे गुण? हालचाल, मिश्रण, आणि आत आणि बाहेर ज्या काही क्रिया प्रतिक्रिया चालल्या आहेत, इंद्रियांची जी कार्य चाललेली आहेत शरीराच्या आत शरीराच्या बाहेर, ते सगळं वायूने होत असते. वात, हो की नाही? तसं आकाशाची लक्षणं काय सांगितलेत? आकाशाचं महत्वाचं लक्षण सांगितलं ते म्हणजे कुणीतरी आहे हे कळते. शब्दावरून काय करते? वस्तूचं अस्तित्व कळते आणि वस्तू आहे याची माहिती मिळते, जरी न दिसत जरी नसली तरी. आपण जेव्हा म्हणतो साबण, तेव्हा आपल्याला कळतं की तिथे साबण आहे. इथून सुरुवात झालेली असते. तसं आता या अग्नी किंवा दृक शक्तीची लक्षणं काय आहेत पुढे सांगतात भगवंत. दव्याकृतित्वम गुणता व्यक्ती संस्थात्वमेव च तेजस्त्वम तेजसः साध्वी रूपमात्रस्य वृत्तयः. हुईत साध्वी? देवहूती. पूज्य माते, प्रभुपाद भाषांतर देतात, माय डिअर मदर. इज दॅट कॉल्ड पूज्य माते? माझ्या प्रिय माते असं पाहिजे. यालाच म्हणायचं स्वतःचं मत मांडणे. माय डिअर मदर म्हणजे कसं भाषांतर केलं पाहिजे? माझ्या प्रिय माते. बरोबर. हे प्रिय माते, रूपाची लक्षणे त्याच्या परिमाण, गुण आणि व्यक्तिमत्वाद्वारे जाणली जातात. अग्नीचे रूप त्याच्या तेजस्वीपणाने ओळखले जाते. परिणाम नाही बरं का, परिमाण. परिमाण म्हणजे काय? परिमाण, मेजरमेंट इंग्लिश मध्ये. आतापर्यंत साबण आहे फक्त कळत होतं, त्यानंतर साबण स्पर्श झाला एवढं कळत होतं. आता आपल्याला त्याची लांबी रुंदी दिसायला लागते, दृक शक्ती निर्माण झाली, त्याचे गुण दिसायला लागतात आणि व्यक्तिमत्वाद्वारे व्यक्तिमत्व दिसायला लागतं. आता याच्यामध्ये जरी दृक शक्ती किंवा रूप हे संवेदना असली तरी आधीच्या संवेदना त्याच्यामध्ये मिक्स असतात बरं का. असं नाही आहे की फक्त रूपच दिसतं.
हे जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं प्रिव्हियस आधी जे सांगितलेलं आहे ते ऑल इन्क्लुझिव्ह असते त्याच्यामध्ये. जसं काल आपण चर्चा करत होतो की नाही. आता आपल्याला गुलाबजामुनचा आकार दिसायला लागतो जो बॉल प्रमाणे आहे आणि अराउंड 1 इंच डायमीटरचा आहे, व्यासाचा आहे. आमच्याकडे तरी 1 इंचाचाच बनतो. आणि त्याच्याबरोबर आता त्याचा स्पर्श कळत नाही असं नाही, स्पर्श देखील कळतो आणि आवाज म्हणजे त्याचं नाव देखील कळतं. अजूनही 2 गोष्टी कुठल्या व्हायच्या आहेत? टेस्ट आणि स्मेल. वास आणि गंध आणि चव. अजून त्या 2 गोष्टी येणार आहेत. परंतु आतापर्यंत ज्या 3 गोष्टी तयार झाल्या त्याच्यापासून आपल्याला व्यक्तिमत्व कळायला लागतं. आणि अग्नीचं रूप त्याच्या तेजस्वीपणाने ओळखले जाते. तात्पर्य, आपल्याला आढळणाऱ्या प्रत्येक रूपास स्वतःचे असे विशिष्ट परिमाण आणि लक्षणे असतात. म्हणजे लांबी रुंदी मेजरमेंट असते आणि काही लक्षण असतात. म्हणजे जसं की पिवळा कलर आहे, लाल कलर आहे, आपल्याला कळायला लागतं. हलतं, सजीव आहे का निर्जीव आहे, अशी बरीच लक्षणं. कोणत्याही विशिष्ट वस्तूची गुणवत्ता त्याच्या उपयुक्ततेवरून लक्षात घेतली जाते. पण ध्वनी वा शब्दाचे रूप स्वतंत्र आहे. अदृश्य रूपे केवळ स्पर्शाद्वारेच जाणता येतात. अदृश्य रूपांचे हेच स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. म्हणजेच मी आता जे सांगत होतो की सगळं ऑल इन्क्लुझिव्ह असतं. ध्वनी किंवा शब्द जेव्हा फक्त तयार झालेला तेव्हा देखील काही गोष्टी कळत होत्या आपल्याला, परंतु त्या अदृश्य होत्या, त्या फक्त कळत होत्या. त्यानंतर स्पर्शाने त्या जाणवायला लागल्या, आता त्या दिसायला लागल्या. दृश्य रूपे त्यांच्या संरचनेने विश्लेषणात्मक अध्ययन करून जाणता येतात. म्हणजे आता एकदा दिसायला लागली की आपण त्याची ठळक ठळक वैशिष्ट्य सेपरेट करून सेपरेट लिहू शकतो, सांगू शकतो. विश्लेषणात्मक. एखाद्या विशिष्ट वस्तूची संरचना त्याच्या आंतरिक क्रियेद्वारे जाणून घेता येते. उदाहरणार्थ, मिठाचे रूप खारट पदार्थांची चव पाहून ठरवता येते किंवा साखरेचे रूप गोड पदार्थांची चव घेऊन ओळखता येते. चव किंवा रुची आणि गुणात्मक रचना या 2 गोष्टी कोणत्याही वस्तूचे रूप जाणून घेण्याची आधारभूत तत्वे आहेत. चव येणार आहे नेक्स्ट, म्हणून प्रभुपाद सांगतात. पुढे द्योतनम पचनम पानम अदनम हिममर्दनम तेजसो वृत्तयस्तेता शोषणम क्षुत्रुड एवच. अग्नी हा त्याची प्रकाशमानता आणि त्याची शिजवण्याची क्षमता, पचविण्याची क्षमता, थंडपणा नाहीसा करण्याची क्षमता, वाफ निर्माण करण्याची क्षमता आणि भूक व तहान जागृत करण्याची क्षमता, तसेच खाण्यापिण्याची क्षमता यावरून ओळखला जातो. आपल्याला फक्त अग्नीची 2च लक्षणं माहिती होती. कोणती? प्रकाश आणि उष्णता. आता इथे भरपूर लक्षणं सांगितली. अग्नी ही त्याच्या प्रकाशमानता आणि शिजवण्याची क्षमता. माताजी लोकांना थोडस लवकर पटेल हे. लवकर शिजत असेल तर अग्नी चांगली आहे, उशिरा शिजत असेल तर अग्नी मंद आहे. गोबर गॅस कमी पडलाय, शेण कमी घातलं काल. आता पुढची लक्षणं थोडीशी समजायला कठीण आहेत, परंतु आपल्याला ती आयुर्वेदामध्ये वगैरे सांगितली जातात. पचवण्याची क्षमता, यालाच काय म्हटलं जातं?
जठराग्नी, जठरामध्ये जी अग्नी निर्माण होते, पचवण्याची क्षमता. थंडपणा नाहीसी करण्याची क्षमता, हे अग्नीचं एक प्रमुख लक्षण आहे. वाफ करण्याची क्षमता, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं गॅसेस स्टेटमध्ये रूपांतर करण्याची क्षमता ही अग्नीमध्ये असते. म्हणूनच आपण ज्याला बॉइलिंग पॉइंट किंवा आईंना माहिती असेल, काल आपण विचार करत होतो बॉइलिंग पॉइंटच्या पुढचा कुठला पॉइंट? मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट नंतर बॉइलिंग पॉइंट असतो. आणखीन एक शब्द वापरला जातो, ज्या टेम्परेचरला गॅसेस स्टेटमध्ये रूपांतर होतं. काही काही वस्तू अशा असतात त्यांना लिक्विड स्टेटच नसते, डायरेक्टली सॉलिड स्टेट मधून ते गॅसेस स्टेट मध्ये जातात, त्यामुळे त्यांना मेल्टिंग पॉइंट नसतो. डायरेक्टली इट इज इव्हॅपोरेशन, बट देयर इज अ वर्ड फॉर दॅट. एनिवे, तर म्हणून आजकालचे शास्त्रज्ञ लोक देखील हे मोजतात कशामध्ये? अग्नीच्या परिमाणामध्येच मोजतात. डिग्री सेल्सिअस, किती डिग्री सेल्सिअसला याची वाफ होते. वाफ करण्याची क्षमता हे अग्नीचं लक्षण आहे. भूक आणि तहान जागृत करण्याची क्षमता, पोटात आग उठली आपण म्हणतो. म्हणजेच काय, जी जठराग्नी असते ती स्ट्रॉंग झालेली असते आणि त्याला भस्म करण्यासाठी आपण काही देत नाही. त्याच्यामध्ये त्या अग्नीमध्ये जाळण्यासाठी आपण काही देत नाही. तसेच खाण्यापिण्याची क्षमता, आता हे सगळं जठराग्नीमध्येच येतं. पचवण्याची क्षमता, तहान भूक लागण्याची क्षमता, खाण्यापिण्याची क्षमता, परंतु ह्याला वेगवेगळं सांगितलंय कारण आयुर्वेदामध्ये याला वेगवेगळं म्हटलं जातं. काही लोकांमध्ये पचवण्याची क्षमता असते परंतु खाण्यापिण्याची क्षमता नसते, म्हणजे त्यांना भूक लागत नाही लवकर, त्याला मंदाग्नी म्हटलं जातं. तात्पर्य, अग्नीची प्रथम लक्षणे म्हणजे प्रकाश आणि उष्णता देणे. अग्नीची प्राथमिक लक्षणे म्हणजे प्रकाश आणि उष्णता देणे. हे जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. कुठे अग्नी दिसेल तिथे लगेच आपल्याला दिसून येतात. एक तर त्यातून प्रकाश बाहेर येतोय आणि उष्णता बाहेर येते. तसेच अग्नीचे अस्तित्व उदरामध्येही जाणवते, म्हणजे पोटामध्ये. अग्नीच्या उपस्थितीविना खाल्लेला कोणताही अन्न पदार्थ आपण पचवू शकणार नाही. अन्नाचे पचन झाले नाही तर भूक वा तहान लागणार नाही. तसेच खाण्यापिण्याची शक्तीही असणार नाही. परत आज आपण थोडस आयुर्वेदामध्ये झालं. हो की नाही? जे खाल्लंय ते पचवलेलं नसेल तर भूक लागत नाही आपल्याला, म्हणजेच अग्नी मंद होते. जेव्हा जे पचवलेलं आहे ते शरीरातून बाहेर पडत नाही, बद्धकोष्ठता झालेली असते, आतड्या सगळ्या फुल भरलेल्या असतात, तेव्हा अजून काही खावंसं वाटत तर नाहीच, परंतु काही करावंसं पण वाटत नाही. असं मिळमिळ वाटतं आपल्याला, अंगात त्राण नाहीये, काय म्हणतात त्याला, चेहऱ्यावरती तेज नाही, शरीरामध्ये ऍक्टिव्हनेस नाही. ही सगळी अग्नीची लक्षणं असतात. अग्नी मंद होते. मनुष्याला जेव्हा पुरेशी भूक व तहान लागत नाही तेव्हा असे समजले जाते की उदरातील अग्नी मंद झालेला आहे, आणि मग अग्निमांद्यम यावरची अग्नीशी संबंधित आयुर्वेदिक उपचार योजना सुरू होते. आता मी काही डॉक्टर वगैरे नाही आहे, परंतु जर अगदी कमी प्रमाणामध्ये तुम्हाला ही अग्निमंदता असेल, मंदाग्नी असेल, तर जिंजर खाल्ल्याने लगेच इफेक्ट होतो. सुंठ खाल्ल्याने. परंतु खूप क्रॉनिक असेल तर मात्र आयुर्वेदिक डॉक्टरकडे जायला पाहिजे. आधुनिक मेडिकल सायन्स हे सगळं मानत नाही. जसं अंगामध्ये प्राणवायू आहे, वायू हा संधीतून, धमन्यातून सगळीकडून वाहत असतो, हे आयुर्वेदाचं तत्व आहे, परंतु आधुनिक मेडिकल सायन्स याला मानत नाही. पण हे खूप डिटेलमध्ये सायंटिफिकली,
आता आपण श्रीमद भागवतम मध्ये वाचतोय तर आपल्याला वाटते की वाव, किती छान डिटेल सायंटिफिकली समजावून सांगितलंय. तुम्ही आयुर्वेदाची पुस्तकं वाचल्यानंतर किती तुम्हाला पटेल हे सगळं. व्हेरी सायंटिफिक आहे ऍक्च्युली हे सगळं. जठरातील अग्नी पाचक रसाच्या तीव्र स्त्रावामुळे प्रदीप्त होत असल्याने पाचक रस वाढवण्यासाठी औषधोपचार केले जातात. ऍशगार्ड ज्यूस प्यावा लागतो पाचक रस वाढवायला. व्हॉट इज इट कॉल्ड इन इंग्लिश? बाईल फॉर्मेशन, बाईल सिक्रेशन, नॉट फॉर्मेशन, बाईल सिक्रेशन. हे आपल्या गॉल ब्लॅडरचं काम असतं. कधी कधी पाचक रस चांगल्या प्रमाणामध्ये निर्माण होत असतो, परंतु हा जो गॉल ब्लॅडर असतो जो पाचक रस नियंत्रित करतो, किती सोडायचं आणि किती सोडायचं नाही, त्याच्यामध्ये खडे होतात. आणि मग आपली अग्नी परत मंद होते. हे होम हवनामध्ये तूप टाकल्यासारखं असतं बाईल्स मध्ये. आता मॉडर्न सायन्स याला ऍसिड म्हणते, ते वाढलं की आपल्याला ऍसिडिटी होते. परंतु आयुर्वेदामध्ये याला काय म्हटलेलं आहे? व्हॉट इज कॉल्ड? फ्युएल. फ्युएलला काय म्हणतात? जळण. इंधन. या, दॅट्स परफेक्ट. इंधन आहे. जठरातली अग्नी तेवट ठेवण्यासाठी हे इंधन असतं. जसं आपण तूप किंवा रॉकेल किंवा पेट्रोल किंवा तेल टाकतो तसं. आता हे जेव्हा कधी कधी बाहेर पडतं पित्त जास्त झाल्यानंतर, तेव्हा तुम्ही ज्याला जर अग्नी लावायचा प्रयत्न केला काडीपिटीने वगैरे, ते जळणार नाही. ही वेगळ्या प्रकारची अग्नी आहे. अग्नी म्हणूनच सुरुवातीला मी सांगितलेलं तुमच्या लक्षात आहे काय बघा, अग्नीचा अर्थ हे अग्नी नसतं, अग्नीचा अर्थ असतो ऊर्जा. जसं जलतत्वाचा अर्थ फक्त पाणी नसतं, जलतत्वाचा अर्थ असतं एनिथिंग इन लिक्विड फॉर्म. पृथ्वी तत्वाचा अर्थ असतो एनिथिंग इन सॉलिड फॉर्म. वायू तत्वाचा अर्थ असतो एनिथिंग इन गॅस फॉर्म. असं अग्नि तत्वाचा अर्थ असतो एनिथिंग इन एनर्जी फॉर्म. ऊर्जा तत्व म्हटलं जातं. जठरातील अग्नी पाचक रसाच्या तीव्र स्त्रावामुळे प्रदीप्त होत असल्याने पाचक रस वाढवण्यासाठी औषधोपचार केले जातात. अशी आयुर्वेदिक उपचार पद्धती भागवतातील विधानांमुळे अनुमोदित करण्यात आली आहे. म्हणजेच काय, भागवतम आयुर्वेदाला सपोर्ट करतं. थंडीचा प्रभाव कमी करण्याचा अग्नीचा गुण हा तर सर्वांनाच माहित आहे. तीव्र थंडीचा प्रतिकार नेहमी अग्नीनेच करता येतो. ऑफकोर्स भरपूर एकावर एक कपडे घालून देखील आपण तीव्र थंडीचा प्रतिकार करतो, पण ते देखील एक अग्नी प्रिझर्व करण्याचीच एक पद्धती असते. शरीर जेवढं आपण थंडीला किंवा थंड वातावरणाला एक्सपोज करू, तेवढं आपल्या शरीरातली अग्नी ही काय होत असते, ट्रान्सफर होत असते. नॉट ट्रान्सफर, व्हॉट इज इट कॉल्ड, लीक होत असते. जेवढा शरीर आपण एक्सपोज करू, तेवढा आपण लिकेज साठी होल्स एक्सपोज करत असतो आणि त्याच्यातून अग्नी लीक होते. लीक झाली की मग आपलं शरीर थंड होतं. आणि आपण हे कसले प्राणी आहोत? कोल्ड ब्लड, वॉर्म ब्लडेड, वॉर्म ब्लडेड. वॉर्म ब्लडेड म्हणजे काय? अशी प्राण्यांची एक गट असते ज्यांचं शरीर एक ठराविक टेम्परेचर कायम मेंटेन करायचा प्रयत्न करत असतं. बाहेरचं तापमान, उष्णता काही असो, थंडी असेल तर शरीर गरम व्हायचा प्रयत्न करतं, बाहेर गरमी असेल शरीर थंड व्हायचा प्रयत्न करतं. आणि हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक असतो आपल्या शरीरामध्ये, तो म्हणजे रक्ताभिसरण. टेम्परेचर जर वाढलं तर रक्त तुमच्या त्वचेकडे फास्ट जातं ब्लॉक करायला. टेम्परेचर कमी झालं तर रक्त तुमचं इंटरनल ऑर्गन्सकडे फास्ट जातं.
व्हेरी इंटरेस्टिंग. अग्नी मेंटेन, असेही काही प्राणी आहेत ज्यांना कोल्ड ब्लडेड म्हटलं जातं, ज्यांचं तापमान बदललं तरी त्यांना काही फरक पडत नाही. ते स्वतः त्यांचं शरीर कधीच टेम्परेचर मेंटेन करायचा प्रयत्न करत नाही. परंतु आपण याच्या, आणि मॅक्झिमम प्राणी जीव हे असे असतात, कोल्ड ब्लडेड, वॉर्म ब्लडेड. तीव्र थंडीचा प्रतिकार नेहमी अग्नीनेच करता येतो. पुढे वाचूया काय, कारण खूप सूक्ष्म रूपात, म्हणजे थोड्या थोड्या तात्पर्यात श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे. संपून टाकूया. पुढचा तत्व सांगितलेला याच्यानंतर, रूप मात्रात विकुर्वानात तेजसो दैव चोदितात रसमात्रम अभूत तस्माद अंभो जिव्हा रसग्रह. अग्नी आणि रूप संवेदना यांच्यातील अनोन्य क्रियेमधून दैव योजनेने सूक्ष्म रसतत्व निर्माण होते. रसापासून जल निर्माण होते आणि रसग्रहण करणारी जिव्हा सुद्धा त्याच वेळी निर्माण होते. नेक्स्ट तत्व. आता हे देखील सायंटिफिकली आपण समजावून सांगू शकतो. जेव्हा अग्नी वाढते, अग्नीचं आणि रूप म्हणजे तिथे काहीतरी आहे जे अग्नीमुळे ज्याचं बाष्पीभवन होतं. अग्नीचं हे पण काम असतं ऍक्च्युली, नॉट बाष्पीभवन, व्हॉट वॉज द वर्ड आय यूज द अदर डे? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन झालं की मग लिक्विड तयार होतं. लिक्विड फॉर्म नेक्स्ट फॉर्म आहे तो म्हणजे लिक्विड फॉर्म. आणि लिक्विड फॉर्म मध्ये आपली कुठली संवेदना निर्माण होते? टेस्ट. जीभ आणि टेस्ट निर्माण होते. जीभ जर कोरडा असेल तर तुम्हाला कशाचीच टेस्ट येत नाही. तिथे लिक्विड असावाच लागतो. इट्स व्हेरी सायंटिफिक. दगड घासून बघा तुमच्या जिभेवरती. जीभ असा बाहेर पकडायचा, त्याला तुमची सलायवा लागू द्यायची नाही. एक दगड घ्यायचा आणि घासायचं त्याच्यावरती, अजिबात टेस्ट येत नाही. त्याला मध्ये सलायवा मिक्स झाला किंवा अगदी पाण्यामध्ये तुम्ही असा टच करून जरी जिभेला टच केला तरी टेस्ट येते. जरी त्या दगडातून एक कण जरी ट्रान्सफर झाला नाही तरी तुम्हाला टेस्ट येते. ट्राय करून बघा कधी. जे मार्बल असतात, मार्बल गोट्या, काचेच्या गोट्या, त्या नुसता जिभेवर घासायच्या आणि पाण्यात टच करून जिभेवर घासायच्या. तुम्हाला वाटेल ती पाण्याची टेस्ट आहे, पण ऍक्च्युली पाण्याची आणि त्याची टेस्ट वेगळीच लागते. म्हणजे प्रत्येक गोष्टीची टेस्ट आपल्याला येण्यासाठी लिक्विड हे अत्यंत महत्वाचं असतं. द्रवरूप अत्यंत महत्वाचं असतं. आणि भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात? ही टेस्ट मी आहे. रसोहम अप्सु कौंतेय. एकाच वाक्याचं तात्पर्य दिलेलं आहे श्रील प्रभुपादांनी. जिभेचे वर्णन या ठिकाणी रुची ज्ञान मिळवण्याचे साधन म्हणून करण्यात आले आहे. रसाची निर्मिती पाण्यापासून झालेली असल्यामुळे जिभेवर नेहमी द्रवरूप लाळ असते. आता याची वैशिष्ट्य काय, लक्षणं काय प्रत्येकाप्रमाणे? कषायो मधुरस्तिक्तः, मधुरस्तिक्तः, तिक्तः. कषायो मधुरस्तिक्तः. कटवम्ल इति नैकधा. भौतिकानां विकारेण रस एको विभिद्यते. रसतत्व मूलतः एकच असले तरी अन्य पदार्थांच्या विकाराने ते तुरट, गोड, कडू, तिखट, आंबट आणि खारट असे बहुविध प्रकारांमध्ये विभक्त होते. आता त्याच्यामध्ये काय मिक्स झालंय त्याच्यावर त्याची हे वेगवेगळे संवेदना निर्माण होतात. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये अजून त्याची लक्षणं दिलेली आहेत. काय? क्लेदनम पिंडनम तृप्तिही. खूप महत्वाचा शब्द आहे, तृप्तिही. क्लेदनम पिंडनम तृप्तिही. प्राणन्याप्याय
नोंदनम तापापनोदो भूयस्त्वम अंबसो वृत्तयस्त्विमः. जलाची गुण वैशिष्ट्ये ही इतर पदार्थांना ओले करणे, नंबर 1. मिश्रण घनीभूत करणे, म्हणजे काय मिक्स करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जलतत्व ऍड करावं लागतं. समाधान देणे, कितीही खाल्लं तरी समाधान होत नाही, वरती पाणी प्यावं लागतं. जीवन धारणा चालू ठेवणे, पाणी हेच जीवन आहे, ऐकलं असाल तुम्ही बऱ्याचदा, नाही? पाणी हेच जीवन आहे, पाण्याशिवाय काही चालत नाही. पदार्थांना मृदूपणा आणणे, सॉफ्ट करणे. एखादी गोष्ट हार्ड झालेली असेल तर पाणी मिक्स करतो आपण त्याच्यात. उष्णता दूर करणे, अग्नीचं लक्षण आपण वाचलं, थंडी दूर करणे. आता द्रव पदार्थाचं लक्षण काय आहे? उष्णता दूर करणे. म्हणून आपण कूलर मध्ये पाणी घालतो, नुसतं फॅन चालवलं तर थंड होत नाही, पाणी घातलं की लवकर थंड होतं. जलाशयांना स्वतःचा सतत पुरवठा करणे आणि तहान घालवून ताजे तवाने करणे, हे जलतत्वाची विशिष्ट गुण आहे. पाण्याचंच असं नाही, सगळ्याच जलतत्वाचं. हे सगळं करायला तुम्ही ताक पण वापरू शकता, दूध पण वापरू शकता. सगळे जी जलतत्व असतात ही ऍक्च्युली पाणी प्लस काहीतरी दुसरं सॉलिड एलिमेंट मिक्स झालेलं असतं. पाणी असतंच त्याच्यामध्ये, परंतु अशीही काही जलतत्व आहेत त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही, म्हणजे H2O अजिबात नसतो, सेपरेटच असतं. काल मी बघत होतो, अनदर अजून एक पाण्याचंच आणखीन एक रूप असतं. केमिस्ट्रीमध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांना माहिती असेल, D2O. कधी ऐकले तुम्ही D2O? इट्स 10 पटीनं ओझं असतं पाण्यापेक्षा, आणि टेस्ट पण गोड असते त्याची. एनिवे, तर सगळ्या लिक्विडचं हेच गुणधर्म असतं. काही लिक्विड तुम्हाला जळल्यासारखे भासतील अंगावरती पडल्यानंतर, लिक्विड H2SO4 वगैरे, परंतु त्याचं मूलभूत लक्षणं हीच असतात. तात्पर्य, जल प्राशनाने उपासमार सुसह्य होते. म्हणजे काय? पाणी पिल्यानं भूक पण थोड्या वेळासाठी आपण थांबवू शकतो. स्टार्वेशन कॅन बी मिटिगेटेड बाय ड्रिंकिंग वॉटर. कधी कधी असे आढळते की जर एखाद्याने उपोषण करण्याची प्रतिज्ञा घेतली असेल आणि तो जर मधून मधून थोडेसे पाणी पित राहिला तर उपोषणामुळे येणारा थकवा एकदम नाहीसा होतो. जसं आपण एकादशीच्या दिवशी सारखं सारखं मध्ये मध्ये पाणी पितो. वेदांमध्येही असे म्हटले आहे की अपोमयः प्राणः, अर्थात जीवन पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याने कोणतीही वस्तू ओली करता येते वा भिजवता येते. पिठात पाणी घालून मळून त्याचा गोळा तयार करता येतो. तो हार्ड झाला तर अजून थोडंसं पाणी घालून सॉफ्ट करता येतो. मातीत पाणी घालून चिखल तयार करता येते. श्रीमद भागवतमच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जल हे निरनिराळ्या भौतिक घटकांना एकत्रितपणे बांधून ठेवण्याचे तत्व आहे. घर बांधताना वापरण्यात येणाऱ्या विटांचा महत्वाचा घटक म्हणजे पाणी आहे. तुम्ही कधी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना घर बांधून वगैरे अनुभव असेल, तुम्ही बघितला असाल, मिस्त्री लोक, गवंडी लोक बांधकाम करण्यापूर्वी सगळ्या विटा भिजवून घेतात. बघितलं तुम्ही कधी? भिजवून ठेवतात आणि मग भिजवून घेतात. का? कारण त्याच्या सोबत जो मसाला लावणार असतात त्याचं आणि विटाचं बॉन्डिंग चांगलं होतं. पाणी हे बॉन्डिंगचं काम करतं.
अखिल भौतिक विश्वाच्या प्रकटीकरणासाठी परस्परांशी क्रिया करणारे अग्नी, पाणी आणि वायू हे 3 प्रमुख घटक आहेत, ज्याला आपल्या मॉडर्न सायन्समध्ये देखील मान्यता दिली जाते. पण त्यापैकी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे, हे सगळेजण मान्य करतात, शास्त्रात पण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर उष्ण भागावर केवळ पाणी ओतल्याने अत्याधिक उष्णता देखील कमी करता येते. मिरची खाल्ली की पहिल्यांदा माणूस म्हणतो पाणी द्या. त्याला दुसरं काय आठवत नाही. त्याला माहिती आहे पाण्याने लवकर बंद होणार नाही, ताकाने लवकर होईल, तरी तो म्हणतो पाणीच द्या. ताक पण तेवढंच चांगलं आहे. तर हे प्रत्येक घटकाची अशी वेगवेगळी लक्षणं सांगितली. इथे थांबूया आपण. शेवटचा एक घटक राहतो तो म्हणजे पृथ्वी तत्व. आणि त्यातून निर्माण होतं ते गंध, तन्मात्रा. तर त्याच्यावरती 3 श्लोक आहेत, ते उद्या वाचूया आपण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? $72. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आता जे आपण तत्व वगैरे सगळं बघतोय, त्याचा आणि आपल्या भक्तीचा कॉम्बिनेशन आहे, संबंध आहे त्याच्यापासून. रोज थोडं आपण त्याच्यावर चर्चा करतो, परंतु आज केली नाही. आज जरा जास्तच टेक्निकल झालं. या शब्दापासून हे सगळे तत्व 1 by 1 निर्माण होतात. तसेच शब्दापासून आपले या इंद्रियाच्या संयोगातून आणि या तत्वांच्या मिश्रणातून आपलं विश्व निर्माण होतं, जिथे आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. आपलं विश्व आपण याच्यातूनच निर्माण केलेलं आहे, होय नाही? पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश आणि मेन म्हणजे शब्द. हे आपलं जे विश्व आहे इंद्रिय तृप्तीचं, हे आपण बऱ्याचदा सूक्ष्म प्रमाणात फक्त ऐकतो, कल्पना असतात आपल्या डोक्यामध्ये. काही वेळेला त्याची संवेदना आपल्याला जाणवते, काही वेळेला ते दिसतं. आणि जसं आपण सुरुवातीला एका श्लोकामध्ये सांगितलं बघा, की या सगळ्या तन्मात्रा म्हणजे संवेदना, ज्या जशा सूक्ष्म पासून स्थूलकडे चाललेल्या आहेत, शब्दापासून गंधापर्यंत. शब्दापासून काय तयार होते? आकाशापासून पृथ्वी तत्वापर्यंत हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते सूक्ष्मापासून स्थूलकडे चाललंय. तसंच आपली इंद्रिय तृप्ती ही सूक्ष्मापासून स्थूलकडे जात असते. आणि ते जितकं होईल तितके आपण गुरफटत जातो या भौतिक जगामध्ये, आणि स्वतःचं असं एक विश्व निर्माण करून त्याच्यामध्येच अडकून राहतो. तर भगवान कपिल देवांनी हे आपल्या आईला एवढ्यासाठी हे सांगत आहेत की हे सगळं जाणून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यातून बाहेर कसं पडायचं, कशाचं किती महत्व आहे. दोन्ही दृष्टिकोनातून, भौतिक दृष्ट्या देखील जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत आपण महत्व कशाला द्यायचं, आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या सगळ्या जंजालातून, गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे. तर तो नेक्स्ट पार्ट आहे. पुढच्या अध्यायाचं नाव आहे, मी आता बघत होतो, भौतिक प्रकृतीचे ज्ञान. त्याच्यामध्ये थोडस भगवान कपिल देव
मिक्स करायला सुरुवात करणार की याचा आपल्याशी काय संबंध आहे. आणि मग येतं भक्ती मार्गाचं आचरण. या ज्या परिस्थितीमध्ये आपण अडकलेलो आहे त्या परिस्थितीचं आपल्याला डिटेलमध्ये ज्ञान असेल तर आपण तिथून बाहेर पडायचे मार्ग लवकर शोधू शकतो. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आता आपल्याला कदाचित ते कळणार नाही, परंतु हळूहळू आपल्याला लक्षात येईल की आपली जी इंद्रिय तृप्तीची विषय आहेत ती देखील या सूक्ष्म पासून स्थूल पर्यंत निर्माण झालेली आहे आणि त्याची आपली इंद्रिय देखील तशीच निर्माण झालेली आहेत. आणि आता आपल्या इंद्रियांचा आणि त्यांचा जेव्हा संग झालेला आहे त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. आणि मग हे सोडलं कसं पाहिजे, कसं सोडायचं हे आपल्याला हळूहळू शिकवलं जाईल. या ज्ञानाची गरज आहे का? नाही. बऱ्याच जणांना हे समजणार पण नाही काय चाललेलं आहे. बऱ्याच जणांना हे लक्षात पण राहणार नाही काय चाललेलं आहे. परंतु हे कशाला सांगितलं जातं? काही लोक या एका लेवलला येऊन अडकलेले असतात. त्यांना थोडंसं सायंटिफिकली समजावून सांगितलं त्यांना समजू शकतं, मग ते याच्यामध्ये येतात. येस, ऍक्सेप्ट करतात, ऍक्सेप्टन्स त्यांचा वाढतो. परंतु ज्यांनी ऑलरेडी भक्ती केलेली आहे, ज्यांचं हृदय शुद्ध स्वच्छ आहे, त्यांना या गोष्टी सांगायची काही गरज नसते. ते ऑलरेडी याच्यामध्ये असते. सुरुवातीला आपण मन बुद्धी याचा अभ्यास करत होतो, तुम्हाला आठवतंय का बघा. ते मन बुद्धी हे ऍक्च्युली न दिसणारे इंद्रिय आहेत आपले, मन बुद्धी चित्त. आणि आता हे सॉलिड लिक्विड फॉर्म मध्ये जे तयार व्हायला लागलेत हे दिसणारे इंद्रिय आहेत. आता या मन आणि बुद्धींचा आणि या दिसणाऱ्या इंद्रियांचा आणि इंद्रिय शक्तींचा आणि या 5 रसांचा याच्या कॉम्बिनेशननी आपण या भौतिक जगामध्ये आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हे सगळं माहित नसतं तेव्हा तुम्ही एक नॉर्मल माणूस हेच विचार करत असतो की माझा आनंद गुलाबजामुन मध्ये आहे. त्याला तुम्ही जर समजावून सांगायला गेला, अरे नाही याच्या पलीकडे ही काय असतं, आय डोंट केअर, मला नाही माहिती, माझा आनंद याच्यात आहे. आपली पण अवस्था हीच होती काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी. आता हळूहळू आपल्याला समजायला लागलं की कसं होतंय, काय होतंय. मग याचा उपयोग आपण या मन आणि बुद्धीला त्या गुलाबजामुनवरून काढायचं कसं याच्यासाठी केला पाहिजे. आणि ते पण भगवान कपिलदेव शिकवणार आहेत पुढच्या अध्यायामध्ये एक्झॅक्टली कसं करायचं. आता मी मगाशी हेच बघत होतो की आता आपण 42व्या वगैरे 43व्या श्लोकामध्ये आहोत, परंतु या अध्यायामध्ये अजून 72 श्लोक आहेत टोटल. तर पुढे हे 5 तत्व झाली म्हणजे संपलं नाही, तर पुढे यांचा सगळ्यांचा मनाशी बुद्धीशी या सगळ्या इंद्रियांशी कसा संबंध असतो हे समजावून सांगणार आहेत भगवान कपिलदेव थोडक्यात आपल्याला. ऑफकोर्स जसं मी मगाशी म्हणालो की हे काही समजावून घ्यायलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये, परंतु एखाद्याचा भगवंतांना शरण जाण्यामध्ये कुठेतरी थोडंसं काहीतरी अडकलेलं असेल तर त्याला हे ज्ञान मिळाल्यावर थोडंसं ती तिढा निघतो त्याचा, त्याला सोपं जातं शरण जायला. तो सायंटिफिकली विचार करायला लागतो की येस आपण इथे अडकलेलो आहे आणि मग या सायंटिफिक नॉलेजचा उपयोग करून आपण बाहेर कसं पडू शकतो. योगी लोक हेच करतात. जसं मी काल एकदा मला वाटतंय 5व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या हे अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे की हे प्रत्येक तत्व शेवटी मृत्यूच्या समयी एक त्या तत्वामध्ये विलीन करून परत कसं जायचं. आणि हे योगी लोक करतात ऍक्च्युली. कलियुगामध्ये ते शक्य नाही आहे, इम्पॉसिबल आहे,
परंतु या सगळ्या ज्ञानाचा उपयोग याच्यासाठीच केला पाहिजे की आपण इथून बाहेर कसं पडायचं. जसं की आपण नेहमी चर्चा करतो की आपण तुरुंगात आहोत. तुरुंगात आहोत, मग हे तुरुंग कसं बनवलेलं आहे याचा अभ्यास केला पाहिजे बाहेर पडायचं झालं तर. तुरुंगाचा जेलर कोण आहे, त्याला खुश करण्यासाठी काय करावं लागेल, म्हणून हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे आपल्याला. हरे कृष्ण. हळूहळू भगवान कपिल देव येणार आहेत त्या मुद्द्यावरती, काळजी करू नका तुम्ही. खूप मोठा स्कंद आहे हा. उरलेलं सगळं भगवान कपिल देवांची शिकवण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो वयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.